प्रमाणे आज मी इथे समालोचन करतोय. आता प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे लक्ष्मी एंटरप्राइजेस, कृपया करून आपण इथे 12th मॅनला पाठवा ती लिस्ट घेऊन. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल विपक्ष नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या दोन संघामध्ये पुढचा हात आपण सामना पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल हा जिंकला गेलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल जो आत्ताच थोड्या वेळापूर्वी रितू स्पोर्ट्स विंदणे या संघाच्या विपक्षामध्ये खेळला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आता हा पराभवाचा वचपा इथून जिंकून तो काढला जाईल का? कारण नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी विपक्ष लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या दोन संघामधला हा क्रिकेटचा युद्ध महामुकाबला हा क्रिकेटचा देवेंद्र क्षत्रिय आणि हर्षल भुजबल याचं नेतृत्व करतायत संघमालक नरेशजी पाटील आणि संघमालक विनोद भोईर चंद्रकांत पोपेटा हे संघमालक आहेत. आणि या संघ मालकांना या दोन्ही संघांकडून अपेक्षा आहेत कारण दोन्हीही संघ एक एक मॅच हरलेत. नरेश मात्रे अविनाश पारंगे ही जोडी पंचांची मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. अरुण पारंगे, अविनाश पारंगे, निशान माली, टीके कुरंगले सर असा ऑफिशियल अंपायरचा पॅनल पाहतोय या स्पर्धेसाठी. सलामीचे विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ होतोय. नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी संघ मालक नरेशजी पाटील, संघ व्यवस्थापक असतील आणि अशा व्यवस्थापनानं ऑक्शन सोहळ्यामध्ये या खेळाडूंना आपल्या संघामध्ये दाखल केलं, सहभागी केलं. आता सर्व अपेक्षा या खेळाडूंकडून कर्णधाराला देखील असणार आहे, संघ मालकाला आणि संघ व्यवस्थापकाला देखील असणार आहे. दोन्ही संघ एक एक मॅच हरले आहेत आणि तदनंतर नव्यानं मात्र आता सुरुवात करावी लागेल. 12वे प्रतिनिधी दोन्ही संघांचे लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाचा इथे 12वा प्रतिनिधी आलेला आहे. नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघाच्या संघनायकाला व्यवस्थापकांना विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधी अगदी लगेचच आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन पाठवायचा आहे. महत्वाची सूचना आहे नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघाच्या व्यवस्थापकांसाठी, संघ मालकासाठी आणि कर्णधारासाठी. दीपक दादा पाटील आमच्या विंधनेचे, त्यांच्याकडून दोन्ही विंधनेच्या संघांसाठी शुभेच्छा आहेत. समर्थ विंधने, रितू स्पोर्ट्स विंधने या दोन्ही विंधने नगरीतील हे संघ आणि या दोन्ही संघांना इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. आता मॅच आपण पाहणार आहोत. नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी विपक्ष लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, हर्षल भुजबल आणि देवेंद्र क्षत्रिय या दोन सरसेनापती मधली ही लढत, युद्ध, महामुकाबला. शेवटचा पुकार असेल. नरेशदादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, अन्यथा सामना चालू करण्यात येणार नाही. कारण नावं माहिती नाही. यूट्यूब लाईव्हची स्पर्धा आहे, रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आहे, हे मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेला आपल्या सर्वांचं सहकार्य असणं हे अपेक्षित आहे. विजय पाटील सर आमचे उरण उल्वे नोडचे पार्टी प्लस हे दमदार अध्यक्ष, त्यांच्या संकल्पने एक मोठी स्पर्धा उल्वे नोड इथे संपन्न झाली होती, ते देखील इथे आलेले आहेत. 12वा प्रतिनिधी सुलेमान खान, कृपया करून आपण 12वा प्रतिनिधी या, अन्यथा सामना चालू करण्यामध्ये विलंब होतोय.
स्पर्धेचा नियम आहे 12वा प्रतिनिधी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही, लक्षात घ्या. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी 12वा प्रतिनिधी आपलं देखील स्वागत आहे. पंचांची जरा चर्चा चालू आहे मला वाटते मैदानावरती. वरिष्ठ पंच मॅच रेफरी म्हणून 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत जे काम करत आहेत वरिष्ठ पंच टी.के. कुरंगले सर यांच्यासोबत चर्चा चालू आहे. त्यांचे सहाय्यक पंच अविनाशजी पारंगे, अरुणजी पारुंगे अशी जोडी मैदानावर आहे. गणेश पाटील नाना सलामीचे विद्यमान जोडीपैकी एक खेळाडू आणि त्यांच्या समवेत निलेश शेलके, गणेश पाटील नाना. अधिकचा वेळ घेऊ नका. चला जो काही निर्णय असेल तो कमिटी बरोबर संवाद साधा आणि जो काय असेल प्रॉब्लेम तो सॉर्ट आउट करा. कारण काल देखील आपण अंधार झालं होती 6:20 पर्यंत सामने चालू होते आणि मग अंधार झाला होता. मग आपणच आयोजकांना बोलताय हे लक्षात घ्या. भौगोलिक परिस्थिती इथली पाहता आपण इथे बघितलं तर सूर्यास्त हा लवकर होतो. इथे सूर्याची किरणं पोहोचत नाही आणि त्यामुळे अंधार होतोय. तर विनंती करतोय की आपण जो खेळण्याचा वेग आहे तो आपण वाढवायचा आहे. चला तर सामन्याला इथे सुरुवात होतोय. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी, संघमालक नरेश पाटील, कर्णधार देवेंद्र क्षत्रिय, लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, संघमालक विनोद भोईर, चंद्रकांत पोपेटा, कर्णधार हर्षल भोजबल, अर्थात ते देखील संघ मालक आहेत अशी एकंदरीत बातमी आम्हाला सूत्रांकडून मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय मगासीन सामना हरलाय लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, पण इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेले प्रतिस्पर्धी संघ नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघासाठी देवेंद्र क्षत्रिय त्याचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय मैदानावरती सलामी जोडी मैदानावर आहे. एका बाजूला गणेश पाटील उर्फ नाना आणि त्यांच्या समवेत सलामीचे विद्यमान जोडीपैकी एक खेळाडू निलेश शेळके. मगाच्या मॅचमध्ये चांगला प्रदर्शन केलं होतं, त्यांनी चांगला खेळ केला होता, पण आता नवीन मॅच आहे. मगाशी त्यांना अपयश मिळालं होतं. पहिला सामना दोन्ही संघांनी गमावलाय. इथून मात्र नव्यानं सुरुवात करण्याची संधी या दोन्ही संघांना आहे. नाहीतर मग पुढच्या फेरीमध्ये जाण्याचं जे आव्हान आहे ते कठीण होईल मात्र या दोन्ही संघांचं. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूची संगत होतोय. बोरखार गावचे सन्मान्य सरपंच महोदय त्यांचे इथे शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी राजकारण समाजकारण च्या पलीकडे देखील या क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि म्हणून सर्वजण आपण एकत्र इथे खेळतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू इथे लेट कट, गुंडप्पा विश्वनाथ यांचा हा फेवरेट शॉट असं म्हटलं जातं, कारण या फटक्यासाठी ते सुप्रसिद्ध असे खेळाडू होते गुंडप्पा विश्वनाथ. आणि त्या पद्धतीनेच आपण गणेश पाटील नाना यानं लाईट कटचा फटका इथे पाहिला आपण. एकेरी धावसंख्येने मात्र आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खेळीला मात्र इथं शुभारंभ दिलाय, प्रारंभ दिलाय, सुरुवात केली गेलेली आहे. आणि धावपटल मात्र 1 म्हणजे सांघिक आणि इथे वैयक्तिक ओपनिंग मिळालेली आहे नाना यांच्या एकेरी धावसंख्येनं. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे इथे मागणी केली जातोय, पण पंच मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.
निर्धाव चेंडूची सांगता होतोय. स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. अगदी अचूक निर्णय चर्चा केली जातोय. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच आमचे अर्थातच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाशजी पारंगे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अरुणजी पारंगे. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू उचली कमी होती. लॉप केलाय चेंडूला. खाऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू मागे येईल तोपर्यंत 2 धावसंख्या मात्र चित्त्याच्या वेगानं या दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेली आहेत. एक संत सुरुवात आहे. आता कुठे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. जसं आपण हाफ ट्रॅकरचा चेंडू पाहिला टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. एक जोरकस फटका होता पण तेवढाही जोरकस नाही की चौकार किंवा षटकार जाईल. आणि या फटक्यामागं मात्र 2 धावसंख्या अर्जित केल्या. निलेश शेळके खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलं आणि इथून मात्र झेल हातातून निसटतोय. नक्की आता मॅच निसटली की चेंडू निसटलाय हे मात्र आपल्याला पूर्वार्धाच्या खेळामध्ये कळेल. कारण उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झालेली उत्तरार्धामध्ये कळेल कारण पूर्वार्धाचा खेळ आता इथे सुरुवात झालेली आहे. आणि इथून मात्र एक जीवनदान मिळालाय आणि या जीवनदानचा कितपत फायदा या पूर्वार्धाच्या खेळामध्ये घेतला जाईल अगदीच आपण हे पुढे पाहणार आहोत. संत गतीने सुरुवात. 4 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न होता. नाना मात्र स्वतःहून विकेट टाकायचा प्रयत्न करत असताना इथून मात्र यष्टीरक्षकानं अचूक हेरलं गेलं. असं म्हणतात की डॉक्टरचं चातुर्य हे कंपाऊंडरला माहिती असतं आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं चातुर्य हे यष्टीरक्षकाला माहिती असतं. असा एकंदरीत आपण पाहतोय यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांचं कोऑर्डिनेशन असलेला हा खेळ आपण इथे पाहतोय. पंचांच्या परवानगीशिवाय आपण मैदानावर जाऊ नका. अगदी पंचांकडून परमिशन घेतलेली आहे, परवानगी घेतलेली आहे. तसा पंचांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. अरुणजी पारंगे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाशजी पारंगे, निशान माली, नरेश म्हात्रे, टीके कुरंगले असा ऑफिशियल पॅनल आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहतोय. पाटी प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 ही दैदिप्यमान स्पर्धा मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू हा लेजंड आहे. प्रत्येकाला 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी असलेले सर्व खेळाडू आहे आणि क्रिकेटची परिभाषा या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. आणि अशा या खेळाडूंची ही लीग, त्याचं नाव आहे पाटी प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावसंख्या धावफटलावर आहेत. यावेळेला मात्र विकेट अजूनही नाही, म्हणजे विकेट हातामध्ये एक जमेची बाजू आहे. खरं तर नरेश दादा युवा प्रतिष्ठान दाकटी पंढरी या संघासाठी लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल हा संघ क्षेत्ररक्षणामध्ये पडतोय. पहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. हर्षल भुजबळ यांच्याकडून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मगाशीन त्यांच्या वाटेला प्रथमतः फलंदाजी आली होती पण आता मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मगाशी झालेल्या चुका त्यामध्ये आता सुधारणा आणणं गरजेचं आहे. असाध्य ते साध्य सायास त्याचं कारण अभ्यास असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्या चुका मगाच्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी केल्यात कारण एक एक पराभव त्यांच्या वाटेला आलाय. इथून मात्र आता नवीन सुरुवात, नवीन शुभारंभ प्रारंभ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करत आहेत. नरेश दादा युवा प्रतिष्ठान दाकटी पंढरी संघमालक नरेशजी पाटील आणि कर्णधार देवेंद्र क्षत्रिय. गोलंदाजी मार्कवर बदल असेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आलाय दत्तात्रय कराडे. या वेळेला मात्र फक्त फ्लिक केलाय, चेंडूला दिशा दिली, लॉप केलं होतं, चेंडू सापडलाय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथून पहिला हादरा बसलाय, पहिला दणका दिलाय तो अर्थातच आल्या आल्या दत्तात्रय यानं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी ऍक्शन आहे, जवळपास 7 ते 8 पावलांचं रणअप आहे. तिथून हाय ॲम ॲक्शनने चेंडू रिलीज केला जातोय. चेंडू पडला काय, फ्लिक केला काय आणि झेल पकडला काय, अशा या पूर्ण प्रक्रियेअंतर्गत या पहिल्या विकेटला मात्र पूर्ण विराम लागलाय. जो ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू मात्र इथे मिळालाय. महत्वाचा विकेट इथे मात्र निलेश शेळके मैदानाच्या बाहेर.
नवीन फलंदाज विजय मुसले मगाच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये 3 षटकार आले असा हा खेळाडू आता मगाशी जो खेळ बहरलेला तोच खेळ पुन्हा एकदा दिसेल का? कारण जीवनामध्ये बदल हा खूप महत्त्वाचा असतो. तो बदल इथे होईल का? फलंदाजी सातत्य राखता येईल का? कारण असं म्हणतात की जीवनामध्ये मोठं होणं सोपं आहे, पण मात्र ते मोठं पण टिकवणं कठीण आहे. आणि तोच मात्र तीच परीक्षा आता या क्रिकेटच्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर हा खेळाडू देणार आहे. प्रवीण भाऊ देखील इथे आलेले आहेत. खरं तर एक मातब्बर खेळाडू 40+ बरेच आमचे सर्व दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, पण काही खेळाडूंना इथे संधी मिळाली नाही. अगदी ते देखील वाट पाहत होते की आम्हाला या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळेल, आम्ही देखील आमचं कौशल्य दाखवू. पण अगदीच तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट ही पाहावी लागेल. ही स्पर्धा मोठी आहे आणि स्पर्धेचं ग्लॅमर आज आपण पाहतो या रायगड जिल्ह्यामध्ये तो महाराष्ट्रामध्ये आहे. कारण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे चॅनल आपण देशामध्ये नाही तर अख्खा देशामध्ये सातत्याने आपण पाहतोय. हा चॅनलचं काम चालू आहे. आपला मोठा फटका विजय या वेळेला मात्र अपयशी ठरलाय. मी म्हटलं होतं प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर परत दिवस येतो. हा दिवस मात्र इथे आता मात्र मावळला. विजयला मात्र परतीचा रस्ता पकडावा लागेल, आल्या पावली परतावं लागेल. कारण कुठल्याही पद्धतीचं खातं खोळलं गेलं ना वैयक्तिक, इथून मात्र बॅक टू द डगआउट. दुसरे षटक चालू असताना इथे मात्र महत्वाचे 2 हदरे धक्के मित्र म्हणेल ते बसलेत आता सध्या. कारण सावरत असताना कुठेतरी गोंधळ झाला. कारण विजय यांना जो मगाशी सूर गवसला होता त्या पद्धतीचा खेळ मात्र इथे झाला नाही. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल पकडला गेला त्यांचा आणि त्यांना मात्र आल्या पावली परतावं लागलं. ही मोठी स्पर्धा आणि या मोठी स्पर्धेचं आयोजन रसायनी पाताळगंगा हे मंडळ आणि या मंडळाचे अध्यक्ष अर्थात अनंत शेठ गाटाडे असतील, त्यानंतर आमचे शशीदादा असतील आणि पूर्ण रायगड जिल्ह्याची कमिटी आणि यांच्या माध्यमातून मोठं दैदिप्यमान आयोजन होतोय. देवेंद्र क्षत्रिय स्वतः सरसेनापती आता मात्र कुठेतरी आपले शिलेदार हे मात्र संकटात सापडलेत. आता मात्र नेतृत्व पुढे करावं लागेल आणि या उद्दिष्टानं आता मैदानात गेले. 4 धावसंख्या धावपटलावर आणि 2 विकेट इथे पाहतोय. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील इथे मात्र 2 चेंडू फक्त हॅट्रिक मार्कवर असणार आहे. बघूया या 2025 हॅट्रिक होईल का? हाफ ट्रॅकरचा चेंडू मोठा फटका, साऊंड चांगला जनरेट झालाय, पण इथे मात्र पहिला हॅट्रिक मिळवतोय दत्तात्रेय. हे नाव मात्र आता चर्चेत असणार आहे. दत्तात्रेय कराळे हे नाव मात्र चर्चेत आहे. कराळे मास्टर जसा फेमस आहे युट्यूबवर, पण आज मात्र दत्तात्रेय कराळे मात्र हा मात्र चर्चेमध्ये असणार युट्यूब मध्ये. इथे मात्र नागोरी चायचे सर्व इथे आलेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. म्हणजे रसायनिक विभागामध्ये कुठलीही स्पर्धा असो त्यांची उपस्थिती मात्र प्रार्थनीय असते. मोठा फटका होता, साऊंड देखील चांगला जनरेट झाला होता. वाऱ्याचा वेग मात्र मंदावला. आपण या मैदानावरती फ्लॅग्स पाहू शकताय, झेंडे पाहू शकताय, अगदी एकदम स्थिर आहे, स्तब्ध आहेत. याचा अर्थ हवेचा वेग मंदावलाय. हा फटका जर हवा असते तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे असता, पण इथे आता काय जर तरला मात्र इथे आपण याच्यावर भाष्य करू शकत नाही. कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा जर तरवर नाही तर वास्तविकतावर चालतो आणि वास्तविकता सध्याच्या घडीला अशी आहे की 4 धावा मात्र धावपटलावर आहेत आणि 3 विकेट मात्र परतीवर गेलेत. परतीच्या रस्त्यावरती ते आहेत. प्रशांत शिंदे नवीन फलंदाज मैदानावरती आहे. थोडी परिस्थिती खंबीर आहे. इथं मात्र गंभीर व्हावं लागेल.
येणाऱ्या फलंदाजांना परिस्थिती सावरावी लागेल, परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल आणि इथून मात्र एखादी उभारी अशी घ्यावी लागेल की ती आपल्याला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवेल. लेट कट, विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण झाली. लेट कट शॉर्ट पॉइंटच्या दिशेने इथे पाहायला मिळेल. गणेश पाटील उर्फ नाना अजूनही तग धरून मैदानावर आहेत. सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानावर आहे. प्रशांत आणि गणेश पाटील ही जोडी मैदानावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अगदी दत्ता कराळे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पाहिला. काहीसा हवेमध्ये होता. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. चेंडूला उचलला जाईल, फेकला जाईल तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. दत्ता कराळे यांचं कौतुक करावं लागेल कारण 2025 मधला हॅट्रिक विकेट घेणारा प्रथम हा गोलंदाज आहे. नाम उल्लेख सातत्याने होईल, चर्चा तर आज नक्की होईल त्यांच्या गावागावामध्ये फ्रँचायझी क्रिकेटमध्ये. कारण 3 विकेट आपण घेणं, एकतर एकच षटक येतं या एका सत्रामध्ये. गोलंदाजाच्या वाटेला यावेळेला पुन्हा एकदा लेग कट इथे पाहायला मिळतोय. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू अडवला जाईल, तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच मोठा आहे. एका बाजूला मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, ते हर्षल भुजबल हे नाव आहे. तदनंतर म्हात्रे अशी स्टार कास्ट त्यांच्याकडे आहे. मगाशी ती स्टार कास्ट ढासळली. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. हा कागदाचा खेळ नाही तर क्रिकेट हा मैदानी खेळ आहे. मैदानावरती खेळ चांगला झाला तरच नाहीत आपल्याला मात्र ते एक विशिष्ट प्राप्त होतं आणि हेच मात्र आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. धावपटल 7 या फक्त आकड्यावरती 3 विकेट मात्र खेळाडू कक्षामध्ये आहेत. इथून नाना, गणेश पाटील आणि अर्थातच त्यांच्या समवेत असलेला प्रशांत डावाला सावरतोय. एक डावाला आकार उकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक घरत, हनुमान पाडाच्या लगतचा गाव डावरे आणि या डावरे गावचे सुपुत्र दीपक पाटील अगदीच कर्जतमध्ये आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये दीपक घरत हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहेत आणि अगदी दवाखान्यामध्ये सेवा करत असताना क्रिकेटचं देखील प्रेम त्यांचं इथे पाहतोय आणि म्हणून आज या क्रिकेटच्या पटलावर त्यांना सातत्याने आम्ही पाहतोय. मगाशी चांगली गोलंदाजी त्यांची झाली, शेवटचं षटक त्यांनी हाताळलं होतं, पण आता मात्र रणनीती स्ट्रॅटेजी चेंज केली कर्णधारानं. 3ऱ्या क्रमांकावरती आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत दीपक घरत. थोडं नियंत्रण नाही, अगदी नियंत्रण नाही, दिशाहीन मारा इथे पंचांनी मात्र दंडित केले, दखल घेतली. अविनाश पारंगे एक उत्कृष्ट पंच, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अरुण पारंगे. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला बॅकफुटला गेला, पंच केला डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडू मात्र घरंगळत जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला उचलतील, फेकतील तोपर्यंत इथे धावा जमवल्यात. 3 धावा इथे जमवल्यात. वयाची 50 ओलांडल्यानंतर देखील आपण एखाद्या चेंडूवर मारलेल्या फटक्यावर 3 धावा घेऊ शकतोय. याचं उदाहरण म्हणजे गणेश पाटील उर्फ नाना. ही संकल्पना अण्णाजी गावडे यांनी याच्यासाठी चालू केली, 1 धाव आरोग्यासाठी. हे उद्दिष्ट आपण पाहतो या स्पर्धेचं आहे. प्रत्येकाचं हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं आणि माधवबाग हॉस्पिटलचं नामोल्लेख सातत्याने करावं लागेल कारण महत्त्वाचं सहकार्य त्यांचे या स्पर्धेला लाभलं आहे. आई न्यूजचे सर्वेसर्वा कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून 5 सायकल्स. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. तिथे 1 धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. गणेश पाटील यांना माहिती आहे की आपल्याला कोणीही आउट करत नाही, ते बिनधास्त धावत आहेत. नक्की एकेरी धावसंख्येला दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट केला. आता ते क्षमता शरीर मात्र तेवढ्या ताकदीने साथ, ज्या पद्धतीने तारुण्याच्या वयामध्ये जो खेळ झाला तो खेळ मात्र आता कुठेतरी थोडा तरी मंदावेल, वेग त्याचा मंदावेल कारण सृष्टीचा नियम आहे. आपण पाहतोय दीपक घरत याच्या गोलंदाजीवर मोठा प्रहार केलाय पण तिथे मात्र उंची जास्त, लांबी कमी, परिणाम स्वरूपी गणेश पाटील नाना यांना झेळ बाद व्हावं लागतोय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहिला आणि तो लॉंग ऑनच्या दिशेने पकडला झेल आणि संपला गणेश पाटील उर्फ नाना यांचा खेळ.
नवीन फलंदाज वासुदेव कोंडिळकर मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत आणि ज्यांची आता विकेट गेली ते मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह टेलिकास्टिंग केलं जातोय. 192 देशामध्ये यूट्यूब पाहिलं जातं. अशा 192 देशामध्ये ही स्पर्धा नेली जातोय आणि आजकाल घर बसल्या आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद देखील घेऊ शकतोय. इंग्लंडचं लॉर्ड्स मैदान, कोलकात्याचं इडन गार्डनचं मैदान असं एक स्वरूप या मैदानाला पाहतोय. NISMचं हे मैदान भव्य दिव्य राष्ट्रीय दर्जाचं हे मैदान आणि या मैदानावर ही मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मात्र संपन्न होतोय. 13 धावसंख्या धावपटल स्थिरावलंय. 4 विकेटच्या मोबदल्यात 4 विकेट आतापर्यंत माघारी परतल्यात. आता इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न हा असणार आहे फलंदाजांचा, कारण गोलंदाजी मात्र एवढी सतीक आणि तिखट होतोय की त्याचं प्रत्युत्तर मात्र फलंदाजांकडे नाही. हलक्या हाताने इथे मात्र प्लेसमेंट पाहायला होते. डिफेन्स इथे पाहायला मिळतोय. राहुल द्रविड सरांची आठवण झाली, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने राहुल द्रविड 150च्या वेगाने येणारा चेंडू अगदी खेळपट्टीवर सहजगत्या खेळून काढायचे. शोएब अख्तर असेल यांच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर द्यायचे, तसा काहीसा प्रत्युत्तर इथे आम्हाला या फलंदाजाकडून पाहायला मिळाला. लाईट कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली होती, चेंडू मात्र बॅक ऑफ द स्टंप इथे पाहायला मिळतोय. बघता बघता पाहता पाहता एक धावसंख्या पूर्ण केली गेली आणि एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावपटलावर धावा आहेत 14. 4 बाद 14 धावा धावपटलावर. एक संथ सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये अधिकचा काय बदल मला तरी पाहायला मिळाला नाही. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी संघ हा थोडा अडचणीत सापडलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा लॉफ्टेड इथे मात्र फटका पाहायला, स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. बघता बघता पाहता पाहता पुन्हा एकदा इथून 2 धावा पूर्ण करत असताना, तिसरी धाव देखील पूर्ण इथे करत असताना या दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळतोय. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मी तर म्हणेल. या दोन्ही खेळाडूंमध्ये वय वाढलं असलं तरी शरीर मात्र अजूनही थकलेलं नाही, याचं जिवंत उदाहरण. प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसतोय. 24 लाईव्ह इव्हेंट आज आमच्यासारख्या समालोचकांना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण खरं तर फक्त तुम्हाला खेळाडू दिसतात, आमच्यासारखे समालोचक आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो प्रेक्षकांकडून की कोण आहे समालोचक, तर नक्कीच आपला मी लाडका समालोचक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील आपल्या सर्वांचं 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीगच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज अण्णाजी गावडे साहेबांनी या 40+ लावलेलं रोपट इवलेसे रोप लावी येले दारी, त्याचा वेणू आज गगनावर गेलाय. आज तळागाळातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ आज अण्णा गावडे असतील, रसायनी 40+ असेल, या सर्वांच्या संकल्पनेतून मिळालंय. तब्बल 1000च्या वरती या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सहभाग घेतलाय आणि आज मनमुराद आनंद, ज्यांची नाल या क्रिकेटपासून तुटली होती, कारण ज्यांनी रिटायरमेंट दिली होती आपल्या मूळ गावच्या संघापासून, त्यांना पुन्हा एकदा या क्रिकेटसोबत जोडण्याचं काम, त्यांची क्रिकेटसोबत तुटलेली नाळ जोडण्याचं काम अण्णाजी गावडे साहेबांनी खऱ्या अर्थानं इथे केलं आहे. त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम असेल. जरी आज भविष्यामध्ये बरेच खेळाडू निर्माण होतील, बऱ्याचशा संस्था या 40+च्या होतील, पण अण्णा गावडे नाव मात्र कुठेही पुसलं जाणार नाही, ते मात्र इथे अमर राहणार आहे, कारण सुरुवात ही महत्त्वाची असते. अगदी चंद्रावर पहिला कोण उतरला हे देखील सर्वांना ठाऊक असतं आणि तसंच प्रत्येक याच्यामध्ये स्पर्धा असेल, इतर क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये पहिली सुरुवात ही मंडळी महत्त्वाची असते. 24 लाईव्ह इव्हेंटचा आम्ही धन्यवाद मानतोय की आम्हाला आपण या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथे नेलं. फक्त त्यांच्या चॅनलला लाईक आणि मात्र सबस्क्राईब आपण भरभरून करा, कारण इथे स्पर्धा चालू आहे. त्यांची पूर्ण टीम, संदेश भाई यांची पूर्ण टीम, आज त्यांचं परिश्रम आणि त्यांची मेहनत आज एवढी आहे की आज तुम्हाला इथे सामने चालू आहेत ते आपल्या घरामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, लाईक आणि सबस्क्राईब आमच्या चॅनलला नक्कीच करा. जे प्लेयर्स जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्या. आपण मैदानाकडे पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय. बरेचशी चर्चा झाली ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान.
यावेळेला मात्र खूप अडचणीमध्ये येतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. ज्या पद्धतीने ऑक्शनमध्ये आपल्या खेळाडूंना घेतलं गेलं, त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र इथे कुठेतरी पूर्ण होत नसतानाची चित्र इथे पाहतोय. दुहेरी धावसंख्या इथे अर्जित केली. धावपटल पुढे गेले, 19 या आकड्यावर गेली 4 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता चौथं षटक चालू आहे. हर्षल भुजबल हे अर्थात आपण पाहतोय मैदानावरती आहेत गोलंदाजी मार्कवर, आणि गोलंदाज म्हणून आज त्यांची एक निवड आहे. कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि स्वतःच कर्णधार आहे. म्हणजे आज नेतृत्व गोलंदाज असेल, फलंदाज असेल आणि क्षेत्ररक्षक असेल, अशा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये योग्य तो न्याय या कर्णधाराकडून दिला जातोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू लेट कट, विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण करून दिली या फटक्यानं. चेंडू बघता बघता पाहता पाहता प्रयत्न केला गेला, चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय की काय, इथून मात्र चेंडू अडला गेलाय. पण एकंदरीत चित्र असं आम्हाला इथून पाहायला मिळालं की चौकार आहे की काय. पण मात्र 3 धावा तर काढल्या, 1 धाव मात्र अपुरी पडली. या वयामध्ये देखील 3-3 धावा या मैदानावर घेऊ शकतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका आडव्या बॅटने केलाय, चेंडू मात्र डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यभागी अडवला जाईल. काहीसा धावफलकामध्ये बदल करण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंचा आहे. 4 विकेट गेल्यानंतर टॉपची ऑर्डर पूर्णपणे इथे मात्र ढासळली गेली. बुरुज ढासळला गेलाय की काय असं वाटायला लागलंय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात चेंडू आला नाही. इतर रिक्स घेतली होती पण ती रिक्स मात्र यशस्वी झाली. 1 धावसंख्येने जर चुकून चेंडू जर विकेटवर आदळला असता तर नक्कीच मला वाटते परतीचा मार्ग पकडावा लागला असता. पण हा नियतीचा खेळ आहे. सध्या बाजू जमेची ठरली फलंदाजाची. कुलर टप्प्याचा चेंडू या बेलला मात्र अप्रतिम लेग ग्लान्सचा फटका, पायात आलेला चेंडू खोदून काढला. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अर्जित केल्यात. सिंगल डबल करत धाव फळक पोहोचवलंय 26 आकड्यावरती. 24 चेंडू आणि 26 धावा बनवल्यात 4 विकेटच्या मोबदल्यात. प्रशांत यांचं मात्र कौतुक करावं लागेल. 14 धावसंख्या त्यांनी बनवल्यात वैयक्तिक, आणि वासुदेव कोंडिलकर यानं 4 धावा बनवल्यात. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप, कौतुक करावं लागेल या दोन खेळाडूंचं. कारण टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर इथून मात्र डाव सावरणं अपेक्षित होतं. तो डाव निलेश आणि अर्थात त्यांच्या समवेत असलेले वासुदेव कोंडिलकर यांनी सावरला आणि चांगली भागीदारी बनवली. आणि इथून 26 धावसंख्या धाव फळकावर आपण पाहतोय 4 विकेटच्या मोबदल्यात. सुलक्षण भोईर, क्रॉस हँडेड ऍक्शन गोलंदाजाची इथे पाहायला मिळते. मध्ये अधिकचा इथे मात्र उचली या चेंडू मागं मिळणार नाही. क्रॉस हँडेड ऍक्शन आहे. चेंडू सरळ इथे मात्र यॉर्करच्या स्वरूपात अधिकचे टाकले जातात. क्रॉस हँडेड गोलंदाजाचा एक प्रयत्न असतो आणि तो अँगल देखील त्या पद्धतीचा असतो. आता लेट कट आपण पाहिली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तिथे पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात, झेल पकडला जाईल. इथे कुठून तरी असं वाटत होती, आशेची किरणं दिसत होती. पण इथून पुन्हा एकदा हा ब्रेक थ्रू इथे मात्र दिलाय तो सुलक्षण यानं. आपल्या गोलंदाजीमध्ये चेंडू स्लोवर केला, फटका जोराने मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि पॉइंटच्या दिशेनं झेल पकडला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाईल. सचिन
जाधव इन ॲट नंबर 7, 7व्या क्रमांकाचा हा खेळाडू सचिन जाधव. बघूया कशा पद्धतीने आता डाव सावरतोय, कारण परिस्थिती गंभीर आहे. खंबीर होण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रशांत करतोय. आपल्या फलंदाजीमधून वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर 15 धावसंख्येचं योगदान वैयक्तिक दिलेलं आहे. अद्यापही मैदानावर आहे. त्याची उपलब्धता त्यांनी 15 धावसंख्येने सिद्ध केलेली आहे. पण इथून आता डाव जो मोमेंटम आहे, तो खेळण्याचा फ्लो आहे, तो कसा असेल, कारण नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. जरी प्रशांत हे सेट झालेले असले तरी त्यांचा जोडीदार स्ट्राईकला जो आहे तो आत्ताच नवीन आलाय. सुलक्षण भोईर इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने 6चं प्रोटेक्शन आउटसाइड सर्कलमध्ये आहे. अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. एका क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली आणि त्याला प्रोटेक्शन देत असताना स्वतः सरसेनापती कर्णधार हर्षल भुजबल त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुलक्षण भोईर यांचे ऍक्शन अगदी क्रॉस हँडेड आहे आणि तिथून मात्र बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मोठे फटकेबाजी करण्यापासून वंचित ठेवलं जातो. इथे मात्र नशिबाचा हा फटका होता, कारण बॅटला जसा लागला आणि बॅक ऑफ द स्टंप यष्टीरक्षकाला तटवला चेंडूने, त्यानंतर लेग गलीच्या क्षेत्ररक्षकाला तटवला आणि मग बघता बघता इथे धावा घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि ती संधीचं सोनं करत असताना इथून धावा तर आल्याच. धावा धावपटलावर आहेत 32-32, लॉस ऑफ 5 विकेट्स. रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 5वं षटक प्रगती पथकावर असताना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 5 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत आणि 32 धावा धाव फळकावरती आहेत. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी इथे मात्र लढतोय, लढावं लागेल, कारण हे क्रिकेटचं युद्ध आहे, रणसंग्राम आहे. इथे लढल्याशिवाय पर्याय नाही. प्रतिस्पर्धी संघाला जर आपण चुका केल्या तर आपल्याला इथून मात्र उभारणी घेण्याची संधी नक्कीच प्रतिस्पर्धी संघ देत नसतो. इथे मात्र पद्धतलित्याचा वापर केला. एक पाऊल पुढे येऊन चेंडूला फुल टॉस बॅटवर घेतला आणि चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. आत्तापर्यंत 3ऱ्या षटकामध्ये फक्त एक वाईड बॉल पडलाय आणि त्याच्यानंतरचे सर्व जे चेंडू आहेत ते लीगल आहेत. कुठलीही चूक गोलंदाजानं केली नाही आणि याचा परिणाम पाहता धावफलक आपण पाहू शकताय. मोठा फटका इथे लॉप केलाय चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा, काहीशी धावपटलावर संजीवनी निर्माण करणारा, प्रेक्षकांना संजीवनी निर्माण करणारा, डगआउटमध्ये संजीवनी निर्माण करणारा हा फलंदाजाच्या बॅटमधून आलाय दणदणीत षटकार. सचिन जाधव यांच्या बॅटमधून आणि या पहिल्या सत्रामधला ह्या इनिंगचा आलेला हा फटकार. सचिन जाधव, सरनेम खूप मॅटर करतं. सचिन रमेश तेंडुलकर आणि इथं मात्र सचिन जाधव. खरं तर सचिन नावामध्ये क्रिकेटची जादू आहे आणि ती जादू आता सचिन जाधव यांच्या बॅटमधून पाहतोय. 39 आकड्यावरती पोहोचला गेला धाव फळक 5 विकेटच्या मोबदल्यात. अद्याप एक षटक बाकी आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अजून किती धावा येतील? रिटायर्ड हट झाले आहेत प्रशांत, त्यांच्या बदली नवीन फलंदाज मैदानावर जाणार. त्यांचं 16 धावसंख्येचं योगदान राहिलं. नक्की या वयामध्ये थकायला देखील होतं, कारण बऱ्याच धावा एकेरी दुहेरी घेतल्या गेल्या. मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. फक्त एकच फटका आता जस्ट काही वेळापूर्वी आपण सचिन जाधव याच्या बॅटमधून डीप मिडविकेटच्या वरून पाहिला आणि त्याच्या अगोदर जर आपण खेळ पाहिला तर सिंगल डबल
अशा धावसंख्या एकत्र करून धावसंख्या बनवल्या गेल्या आणि त्याचा परिणाम पाहता प्रशांत यांना मात्र रिटायर्ड हट होऊन डगआउट मध्ये बसावं लागलंय. नवीन फलंदाज गेलाय मैदानावरती. संदीप पाटील नवीन फलंदाज मैदानावर. संदीप पाटील आपण पाहतोय मैदानावरती आले आहेत. चांगली गोलंदाजी कौतुक करेल मी तर लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाचं. ज्या पद्धतीने सुरुवातीच्या गोलंदाजापासून आता 5व्या क्रमांकाच्या गोलंदाजाने एफर्ट्स दिले गोलंदाजीमध्ये. नक्कीच ही नवीन सुरुवात आहे या दोन्ही संघांसाठी. एक एक पराभव झाला या संघाचा. मोठा फटका इथे मात्र ऑफ साईडच्या बाहेरून खेचलेला हा फटका. इथून मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं झेल पकडला जातो आणि संपवला जातो या फलंदाजाचा खेळ. रिटायर्ड हट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर आला. तो देखील आल्या पाऊली आता इथे परततोय. प्रयत्न केला होता वर्चस्व गाजवण्याचा पण तो प्रयत्न अपयशी ठरला. नवीन फलंदाज बाला धनवे. मगाच्या मॅच मध्ये सलामीला आम्ही या फलंदाजाला पाहिलं पण आता काहीतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट केला गेलाय. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी या संघाकडून इनॅट नंबर 9 च्या क्रमांकावर बाला धनवे सारखा स्टार खेळाडू मैदानावर आलाय. मोठा फटका इथे बाला धनवे यांचा. गुडघा टेकून इथे मात्र लॉपटेट इथे पुल केलेला फटका होता पण तो काय सक्सेसफुल मात्र झाला नाही. 2 धावसंख्या या फटक्या मागे मिळाल्यात. 41 धावसंख्या 6 विकेटच्या बदल्यात. 9वा फलंदाज आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर. एक रिटायर्ड हट झालाय. शफल करून केलेला फटका शॉट ऑफ द डे मी तर म्हणेल पण तो मात्र फटका देखील फसला गेला कारण अप्रतिमा फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं आणि खोदून काढलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं झेल पकडला गेला. उचल में आया अशा पद्धतीचं चित्र सध्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीचं पाहतोय. पहिली स्पर्धा भेंडकल नगरीमध्ये संपन्न झाली. त्या स्पर्धेला एक ग्लॅमर वेगळं होतं कारण त्या स्पर्धेच्या अगोदर जे 32 संघ आहेत त्या 32 संघांचे इंटरव्ह्यू घेण्यात आले होते प्रत्येक खेळाडूचं संघ मालकाचं आणि त्यामधून आम्ही बाला धनवे यांचा तो इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. पूर्ण म्हणजे त्यांचे रूममध्ये ट्रॉफ्यामध्ये भरले होते. एवढ्या ट्रॉफ्या त्यांच्या घरामध्ये होत्या म्हणजे काय लेवलचा खेळाडू असेल बाला धनवे त्या काळामध्ये याचं मात्र तिथे आम्हाला उदाहरण पाहायला मिळालं. शप्पल करून खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील नियंत्रण इथे गेलं. दिशाहीन मारा इथे आपण पाहतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंचाने अचूक खेळलं गेलं. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 42 आकड्यावरती पोहोचेल धाव फलक.
इथे संभ्रम निर्माण केला जातोय, फलंदाजांकडून मोमेंट केली जातो आणि त्याचा परिणाम मात्र गोलंदाजीवर होतोय. कारण फलंदाज मात्र इकडून तिकडे तिकडून इकडे अशी हालचाल करतोय आणि हालचालीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे गोलंदाजाला कुठे चेंडू टाकायचा. आता देखील त्या पद्धतीचं चित्र, पण आता समोरच्या दिशेने चेंडू फेकला गेला. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. अचूक निर्णय आणि अचूक टिपळे जातात चित्र. पंच अरुण पारंगे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाशजी पारंगे. दोन्ही एंड कडून हा खेळ केला जातोय. 3 षटक या एंड कडून, दुसरे 3 षटक त्या एंड कडून. असा एकंदरीत आपण पाहतोय बदलता हा क्रिकेट. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, बॉडीला स्ट्रेच केलं होतं, डावा पाय पुढे काढला होता आणि तदनंतर बॅट देखील लोड केली होती. फ्लिक चांगला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ज्या ठिकाणी संपर्क नाही त्या ठिकाणी उत्पत्ती होत नाही, हे आताच्या घडीला आपण पाहिलं. आणि स्क्वेअर चेंडूचा इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. त्याच पद्धतीचा मी तर म्हणे रिप्ले असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण त्याच पद्धतीचा फटका, त्याच पद्धतीचा चेंडू, पण इथून मात्र रिझल्ट तोच. कुठलीही धाव मिळाली नाही. इथून मात्र 7 विकेट माघारी परतल्या. 44 धावसंख्या धावपटलावर आहेत. आपण पाहतोय 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि इथून मात्र पहिलं सत्र संपलं. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपलाय आणि या पहिल्या अंकामध्ये मात्र धाव फळकावर लागल्या त्या 44 आणि 45 धावसंख्येचं आव्हान टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलेलं आहे. लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल संघापुढे त्याचे संघमालक विनोदजी भोईर, चंद्रकांतजी पोपेटा, कर्णधार हर्षल भुजबल आहेत. या संघाला मात्र आता 45 धावा बनवायच्या आहेत. पहिलं आपण जी मॅच पाहिली तिथे 55 होत्या आणि त्यानंतरच्या मॅचमध्ये 51. आता मात्र इथे धावा आहेत त्या 45, 46, 44 धावा आहेत. 45 धावसंख्या पाहिजे त्या म्हणजे अर्थातच येणाऱ्या 6 षटकामध्ये. पुढची मॅच असणार आहे समर्थ विंधने आणि ऋतू स्पोर्ट्स विंधने या दोन्ही संघांच्या संघनायकांना टॉस बॉक्समध्ये मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नयनजी थली आणि अंकुश टकळे, मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. समर्थ विंधनेचे कर्णधार नयन थळी आणि ऋतू स्पोर्ट्स विंधनेचे कर्णधार अंकुश टकळे. टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला समर्थ विंधनेचे कर्णधार नयन थळी आणि दुसऱ्या बाजूनं ऋतू स्पोर्ट्स विंधनेचे कर्णधार अंकुश टकले यांना विनंती करते की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला YB पाटील साहेबांचा हा संघ, दुसऱ्या बाजूला विजयजी पाटील, रवी पाटील, म्हणजे 2 भावांमध्ये ही रणधुमाली, हा युद्ध महामुकाबला निमित्त आहे 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025. 2 भाऊ देखील एकमेकाच्या विरोधामध्ये लढू शकतात हे क्रिकेटने दाखवून दिलं आणि 2 भाऊ क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात हे देखील क्रिकेटने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर इथे मात्र समर्थ विंधनेचे कर्णधार नयन थळी इथे आलेले आहेत. ऋतू स्पोर्ट्स विंधनेचे कर्णधार अंकुश टकले यांना विनंती असेल आपण लगेचच मैदानावर यायचं आहे. खरं तर ही मैदानावरची लढत ही आता मात्र मैत्रीपूर्वक असणार आहे, कारण आता विंधनेच्या प्रेक्षकांना प्रश्न पडलाय नक्की सपोर्ट करायचा कोणाला. तर अर्थात मैत्रीपूर्वक लढत या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही उरण तालुक्यातील विंधने गावचे हे संघ आणि 2 भावांचे हे संघ. बऱ्याच प्रेक्षक आता एकटक नजरेने पाहतील, कारण दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत आणि या 2 मॅच जिंकल्यानंतर आत्मविश्वास बलावलाय, वाढलाय. इथून मात्र सुपर 8 मध्ये जाण्याचा जो सुखकर मार्ग आहे तो आता या 2 संघांसाठी सोपा असणार आहे. जिंकेल त्याचा मात्र जो मार्ग आहे तो सोपा होणार आहे. शशिकांत दादा आमचे रसायनी 40+ या विभागातील चौक विभागाचे ते प्रमुख आहेत, अध्यक्ष, आणि विजयजी खिलारे साहेब अगदी आपण पाहतोय
पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, मोठ्या पदावर कार्यरत आहेत असे आमचे विजयजी किल्लारे साहेबांच्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नयन थली समर्थ विंदेने यांना मात्र नाणेफेकीचा पुकार दिलाय. नाणेफेकीचा कौल लागलाय ऋतू स्पोर्ट्स विंधने संघाच्या बाजूने. मगाशी देखील आपण मगाशीने हरला होतात नाणेफेकीचा कौल, आता जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यात आता या लढतीकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण दोन्ही भावांचा हा संघ आहे. आज आपण एक नेतृत्व करताय, एका भावाचं दुसऱ्या भावाचं नेतृत्व नयनजी थली करताय, या लढतीकडे कशा पद्धतीने पाहताय? नक्कीच लढत म्हणजे लढतच असणार. ते भाऊ वगैरे ते घरी असतात, मैदानात भाऊ वगैरे नाही बघत, कारण ऑपोजिट बोलल्यावर ऑपोजिटच खेळणार. आणि ही मॅच खूपच महत्त्वाची आहे आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा, ऑपोजिटवाल्यांसाठी. तर आम्ही चांगला खेळ करण्याचा आणि त्यांना कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये मात्र ती रणधुमाली असणार आहे आणि मैदानाच्या बाहेर मात्र ती भाऊबंदकी आणि बंधुता आणि ते मित्रप्रेम असणार आहे असं एकंदरीत मात्र ठणकावून कर्णधाराने सांगितलं आहे. बघूया हमरी तुमरीची लढत असणार आहे. या लढतीमध्ये काय होईल, काय बिघडेल, नक्कीच याचं धावतं वर्णन आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य महागुरु टिके माळी सरांच्या अमोघ वाणीतून आपण ऐकणार आहोत. सर, 40+ रायगड मास्टर बिग 2025 लीग. एक मिनिट सर, तुम्हाला ही लीग कशी वाटली? आम्हाला एकदम भारीच वाटली, कारण आता आम्हाला भारीच वाटायला पाहिजे. समालोचकांना जर भारी वाटली तर नक्कीच प्रेक्षकांना, आणि ही लीग भारी करण्यासाठी समालोचकाचं योगदान खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या अमोघ वाणीतून या स्पर्धेला रंगरंगोटी केली जाते. जरी स्पर्धा छोटी असली तिला मोठी करण्याचं काम मात्र समालोचक त्यांच्या अमोघ वाणीतून नक्कीच सातत्याने करतात आणि ते काम मात्र आमचे महागुरु टिके माळी सरांनी आज वर्षानुवर्ष ही परंपरा, ही प्रतिष्ठा इथे जपली आणि मोठं नाव टिके माळी सरांचं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आज आदराने घेतलं जातं. आणि म्हणून आज देखील आम्हाला देखील आमचे अहोभाग्य मित्र म्हणेल की यांच्यासारख्या लेजंड समालोचकांच्या समवेत आम्हाला संधी मिळते. आणि अण्णाजी गावडे यांचं प्रचंड प्रेम, या संघटनेचं प्रचंड प्रेम आमच्यावरती आहे. असंच क्रिकेटपासून हे नातं मात्र इथं जमलं गेलं. अंकित मंगेश दादांचं देखील प्रचंड प्रेम, या सर्वांचं प्रचंड प्रेम आमच्यावरती आहे. हॅलो, जसं विजय कोंडकेने माहेरी साडी फिल्म नावास आणला आणि तो सुपरहिट डुपरहिट झाला, तसंच आज आपण म्हणतो सासरची साडी हा जो कार्यक्रम केला आहे ना अण्णागौडे साहेबांनी, ते अत्युत्तम आहेत. नीम का पत्ता चंदन से कम नहीं, नीम का पत्ता चंदन से कम नहीं. अन्ना गावड़े और उनकी टीम और टिके माळी सर, टिके कनगो सर, किसी से कम नहीं कि इसमें दम है, इसलिए नंबर 1 है. हेलो, खरं तर इथे एक मॅन ऑफ द मॅचची संकल्पना पैठणी साडी आहे. असं म्हणतात, ऊंचे लोक ऊंची सोच. अगदी आपण पाहतोय अण्णाजी गावडे यांची संकल्पना. प्रथम ही संकल्पना अण्णाजी गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनता हायस्कूलवर येथे स्पर्धा झाली होती, तिथून अण्णा गावडेंनी सुरुवात केली. त्यानंतर हीच मॅन ऑफ द मॅच लोणावळा येथे अण्णा मॅचेस झाल्या, तिथे देखील ही संकल्पना राबवली गेली. अण्णा गावडेंचे एकदम विचार उच्च आहेत, कारण त्यांना माहिती आहे या वयामध्ये आपल्या घरातून आपली घरवाली ही पाठवणार नाही क्रिकेट खेळायला, मग तिला आता खुश ठेवलं तर ती नक्की पाठवेल. मग आता तिला खुश करायचं म्हटलं की साडी हे मोठं अलंकार आहे महिलांचं तसं पाहता. आणि मग बरोबर एकदम अभ्यास केला गेला आणि मॅन ऑफ द मॅचसाठी इथे साडी हे पारितोषिक ठेवलं गेलं. अगदी आपण पाहतोय अशी विविध पारितोषिके म्हणजे भरघोष पारितोषिके असलेली स्पर्धा पुन्हा एकदा आपण पाहतोय. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपलाय, दुसऱ्या अंकामध्ये आपल्याला घेऊन जातोय. तिथे मात्र आता गरज असणार आहे ती 36 चेंडूमध्ये 45 धावसंख्येची. प्रतिस्पर्धी संघ 2 एकमेकाच्या विपक्षामध्ये इथे असणार आहेत. बघूया कोण जिंकतोय आणि कोण हरतोय. गोलंदाजी मार्कवर प्रथम गोलंदाज
बाला धनवे. संतोष मात्रे भेंडकल इथे झालेला पहिला सीझन आणि पहिल्या सीझनचे कर्णधार आणि त्या कर्णधारानं तो मान ट्रॉफीचा मिळवला होता आणि ती स्पर्धा जिंकली होती. ते संतोष मात्रे स्ट्राईक एंडला होते. एकेरी धावसंख्येनं स्वतःच्या मात्र इथे खेळाला मात्र आकार दिलाय, उकार दिलाय, सुरुवात केली. राजेश गायकर त्यांच्या समवेत सलामीला फलंदाज. थोडासा बदल वाटतोय. मगाशी हर्षल भुजबल पहिल्या मॅचमध्ये सलामीला आले होते, आता मात्र थोडासा बदल केलाय कर्णधारानं. संतोष मात्रे आणि राजेश गायकर ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. नक्कीच मगाशी देखील थोडा बदल आपण पाहिला. नरेश दादा धाकटी पंढरी या संघामध्ये. मोठा फटका या बेलला मात्र आला स्लॉट मध्ये आणि पाठवला सिक्सर फ्लॉट मध्ये. हा धमाका रंगात येतोय, आता मात्र ढंगात आलाय. राजेश बेळवली संघाचा हा स्टार खेळाडू राजेश गायकर आणि दुसऱ्या बाजूला ओवे गावचा सुपुत्र संतोष मात्रे आणि कर्जतचा बाला धनवे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड जरा झाला आणि तदनंतर मात्र संभ्रम निर्माण झाला राजेश गायकर यांच्या मनामध्ये. त्याच पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता जसा डीप मिडविकेटच्या वरून आता थोड्या वेळापूर्वी षटकार मारला आणि पुन्हा एकदा तसंच चित्र दाखवण्याचा प्रयत्न होता, तशा धावा बनवण्याचा प्रयत्न होता. पण बाला धनवे देखील त्याच पद्धतीचे गोलंदाज आहे. अगदी त्यांनी हेरलं की फलंदाज कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय आणि त्या स्वरूपाचा चेंडू देखील फेकला गेला. 8 धावसंख्या धाव फलकावर. यावेळेला स्विच हिट पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका. टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं सुरुवात केली या रिव्हर्सच्या फटक्याला तो संतोष मात्रे आता रंगात आलाय, ढंगात आलाय. मगाशी कुठेतरी अपयश मिळालं, त्या अपयशावर इथे मात्र काम केलं. असाध्यतेचं कारण अभ्यास. हा अभ्यास केला गेला आणि तिथून मात्र स्विच हिट करत हा फटका चढवला गेला चौकारासाठी. संतोष मात्रे अगदी माफक आव्हान आता राहिले. 32 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता. धावा आणि चेंडूमधलं अंतर फक्त एकच आहे. पुन्हा एकदा इथे मात्र शफल केलं गेलं. चेंडू मात्र इथे डीप खाऊ कॉर्नरच्या दिशेत आहे. वासुदेव कोंडिलकरांना चुकी केली आणि चेंडू मात्र इथे निघून गेला सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. गड 40+ कमिटी आणि रसायनी पाताळगंगा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा मात्र इथे संपन्न होत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने असेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करतील. कारण अर्थातच ज्या पद्धतीने संतोष मात्रे हे धाव घेत आहेत ना, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 18 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. त्याच्यामुळे पुढचा जो प्रवास आहे आता तो सुखकर केलाय. कारण येणाऱ्या नवीन फलंदाजाला मात्र आता चिंता नसणार आहे. बिनधास्त तो खेळू शकतोय. अशा पद्धतीची सुरुवात इथे मात्र
दिली आहे या दोन खेळाडूंना, संतोष म्हात्रे आणि राजेश गायकर. राजेश गायकर यांचा तो एक मोठा फटका आणि त्याच्यानंतरचा आलेला संतोष म्हात्रे यांच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका आणि याच फटक्यांच्या जोरावरती 18 धावसंख्या पूर्ण झाल्यात. एक षटक संपले, 18 धावसंख्या बिनबाद धावपटलावर असतील. लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल संघाच्या धावसंख्या धाव फळकावर आपण पाहिल्या तर 18 आहेत बिनबाद. संतोष मात्र 4 चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी बनवल्यात आणि त्यांच्या समवेत असलेला 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. राजेश गायकर ही जोडी मात्र आता सलामीची पोषक ठरली आहे. निर्णय घेतला गेला. हर्षल भुजबळ मगाशी सलामीला आले होते, थोडासा बदल केला गेला. तो बदल मात्र आता कुठेतरी उपयोगी ठरलाय, कारण 18 धावा बिनबाद आणि त्या देखील पहिल्या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखा प्रकार नाही. 6 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आउटसाईड सर्कलमध्ये असताना अशा परिस्थितीमध्ये देखील 18 धावा बनल्यात. एक मोठं यश मित्र म्हणेल या जोडीचं आहे. मोठा फटका स्लॉट मध्ये होता पण प्लॉट मध्ये पाठवता आला नाही. तो गेला फिल्डरच्या प्लॉट मध्ये. इथून मोठा धक्का बसला, हदरा बसलाय. राजेश गायकर याच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट 18 या धावसंख्येवरती गारद होतोय लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल हर्षल भुजबळ यांच्या संघाचा. रसायनी विभागामध्ये हे दमदार आयोजन आपण पाहतोय. रसायनी पाताळगंगा मंडलचे अध्यक्ष अनंत शेठ गाताडे, त्यानंतर आमचे शशीदादा चौक खालापूर 40+ अध्यक्ष आणि रायगड जिल्हा अण्णाजी गावडे अध्यक्ष आणि यांच्या संयुक्त विद्यमानातून ही स्पर्धा संपन्न होतोय. यावेळेला हा ट्रॅकरचा चेंडू जोरकस फटका हुक केलाय आणि तिथून मात्र फटका फसला गेलाय. झेळ बाद बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने होईल. आल्या पावली परतावं लागेल. संधी दिली होती मोठा फटका खेळण्याची, पण तो मोठा फटका कन्वर्ट झाला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेळ मात्र इथे बाद होत असताना खेळाडूला आपण पाहतोय. अठरा धावसंख्येवरती 2 विकेट. आता कमबॅक करतोय की काय असं वाटायला लागले, कारण पहिली सुरुवात 18 धावसंख्येने झाली पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होते आणि त्यानंतर 2 विकेट देखील आपण पाहतोय. हॅट्रिक मार्कवर मला वाटतं हा गोलंदाज असेल सचिन जाधव. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. आता तिसऱ्या चेंडूवर जर विकेट आली तर मला वाटते दुसरा खेळाडू आजच्या दिवसातील हॅट्रिक घेणारा होणार आहे. चेंडूवर त्यांनी 2 विकेट घेतले. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, काटा बदलतोय आणि इथून मात्र संभ्रम निर्माण करतोय. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये फलंदाज होता आणि मोक्याच्या वेळी फटका चढवला गेला
आणि त्यानंतर मात्र इथे अपयश मिळालं. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. पहिल्या 2 चेंडूवर विकेट, त्यानंतरच्या 2 धावा. आता पुन्हा एकदा सलगचे 2 चेंडू डॉट. धावसंख्या स्थिरावल्यात 20 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. अप्रतिम फटका इथे आपला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय डीप पॉइंटच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅटमधून आला हा चौकार. चोवीस धाव फलकावर लागलेले आहेत. आता इथून मात्र 24 चेंडूंचा खेळ आणि जिंकण्यासाठी देखील 21 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे धावा आणि चेंडूमधलं अंतर फक्त मात्र 3चं आहे. हे अंतर कमी केलं जाईल, हे वाढलं जाईल नक्कीच. आता या ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्याला कळणार आहे. थोडासा ब्रेक घेतला गेला कारण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. दोन्ही एंडकडून सामने खेळवले जातात, त्यामुळे थोडा वेळ होतोय. फिल्डिंग सेटअप लावावा लागतो आणि त्यातमध्ये 6 षटकांच्या मॅचेस आहेत. सर्व खेळाडू मनमुराद आनंद देखील घेत आहेत. चोवीस चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विनोद भोईर आणि संतोष मात्रे जोडी मैदानावर आहे. संतोषजी मात्रे 4 चेंडूंचा खेळ खेळा आहे आणि 11 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान दिलं आहे. त्यांच्या समवेत विनोद भोईर यांनी 4 चेंडूंचा खेळ खेळा आहे आणि 6 धावसंख्येचं योगदान दिलं आहे. संघाची सांघिक धावसंख्या पाहिली लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेलची तर 24 धाव फलकावर धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर देवेंद्र आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजाला असं वाटलं की हा वाईड आहे आणि तो निर्णय देखील आपण पंचांनी सांगितलंय की योग्य आहे, पण इथे फलंदाज रिव्ह्यू आलेला आहे. फलंदाजाला असं वाटतोय नॉन स्ट्राईकच्या की हा वाईड असण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं इथे रिव्ह्यू मागितलाय. बघूया शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे नरेश म्हात्रे दादा आहेत. वाईड तिसरं पंच आमचे टी.के. कुरंगले सर वाईडची इथे घोषणा केलेली आहे. कारण त्या पद्धतीचा असा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. कट टू कट होता, अगदी 19-20चा प्रकार होता. त्याच्यामुळं अगदीच आपण पाहतोय इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाकडून आणि ती यशस्वी देखील झालेली आहे. हाय आर्म ॲक्शन इथे गोलंदाजी आपण पाहतोय देवेंद्रजी यांची. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड होतोय जरा. खोलवर टप्प्याचा चेंडू लोवर फुल टॉस अगदी पायावर अदलणार होता तेवढ्यात बॅटमध्ये आली आणि स्विच हिट ज्या पद्धतीने सुप्रसिद्ध आहेत रिव्हर्स फटक्यासाठी आणि तो फटक्याने मात्र मी तर म्हणेल वाचवलं. जर बॅट चेंडूपर्यंत पोहोचली नसती तर नक्कीच पंचांना मात्र संधी मिळाली असती अवकाशाकडे बोट करण्याची. पण जर तरचा खेळ नाही, वास्तविकता अशी म्हणते की बॅटवर चेंडू आलाय. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन बोर्ड. अधिकचं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या बाहेर निघून शफल करून चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पळलू शॉट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिलशान श्रीलंकेचा या फटक्यासाठी प्रसिद्ध होता, पण आता मात्र लेजंडची प्रतियोगिता तो खेळतोय, स्पर्धा खेळतोय आणि सर्व आपण लेजंड आहात. अगदी आपण पाहतोय सर्व अनुभवी आहात. 27 धावसंख्या धाव फलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू यावेळेला मात्र गोलंदाजाच्या फेवरमध्ये असणार आहे. अवे फ्रॉम द बॉडी थोडा शरीरापासून लांब ठेवला, उसली दिली, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
पण साजेसं तेवढं यश मिळालं नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टप्पा. आता गुडलेन स्पॉटवरून थोडासा उचली घेतोय. मगाचा चेंडू थोडासा वरती होता, आता टप्पा तिथेच पडलाय पण थोडा खाली राहिलाय. एक संभ्रम निर्माण केलं जातोय, टार्गेट केलं जातंय गुडलेन स्पॉटला. गुडलेन स्पॉटवरून फलंदाजाच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतोय की पुढे जाऊन खेळायचं की पाठी जाऊन खेळायचं. इथेच मात्र गुडलेन स्पॉटवरून बरेचसे फलंदाज बीट होत असतात. आता देखील ते चित्र 2 वेळा आपण पाहिलं, पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र त्याच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळून काढला गेला. डीप पॉईंटच्या दिशेनं प्रोटेक्शन होतं. एक धावसंख्या इथे जमवली गेली. 28 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात आता 19 चेंडू आहेत आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आरामात सामना मात्र जिंकण्याचा प्रयत्न. मास्टर माइंड खरं तर संतोष मात्रे हे नाव घेईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसला गेलाय. विनोद भोईर याला फसवलं गेलं. चेंडू समोर टाकला गेला आणि हे मात्र पाहता मोठा फटका मारायचा प्रयत्न देखील झाला, पण पाहिजे तसा संपर्क बॅट आणि बॉलमध्ये झाला नाही. त्याचा परिणाम विकेट. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अधिकचा वेळ नका घेऊ. ड्रिंक्स ब्रेकसाठी फक्त 5 मिनिटं आपल्याला देण्यात आलेली आहेत, कारण 35 मिनिटामध्ये पूर्ण सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 18 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 मध्ये बनवायचे आहे 17. अठारह गेंदे और 17 रन की यहाँ से आवश्यकता होगी. ये आवश्यकता पूरी करने के लिए संतोष मात्रे अभी तक पिच के ऊपर उपलब्ध है. 9 गेंदों में 14 रन बना के अभी तक उपलब्ध है. 28 रन हो चुके 3 विकेटों का नुकसान के ऊपर. लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल टीम के हर्षल भुजबल यहाँ पे नए बल्लेबाज आ चुके हैं, क्योंकि तीसरे विकेट का पतन होने के बाद अभी कप्तान हर्षल भुजबल आ चुके हैं. 18 गेंदों में 17 रन की आवश्यकता है महज, लेकिन ये महज जो रन है वो अधिकतम हो जाते हैं कि नहीं हो जाते आने वाले वक्त में पता चलेगा. लास्ट ओवर तक खींचने की कोशिश की जाएगी नरेश दादा दागटी पंडरी टीम की ओर से, क्योंकि 18 गेंदे और 17 रन की आवश्यकता है. दूसरे सत्र के इंटरवल के बाद फिर से एक बार हम मिलते हुए इस प्रतियोगिता में
40 प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025 की ये जानदार शानदार ये प्रतियोगिता रसायनी पातालगंगा 40 प्लस मंडल और रायगढ़ 40 प्लस के माध्यम से ऑर्गेनाइज की हुई ये प्रतियोगिता 40 प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025। 18 गेंद और 17 रन की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज संदीप पाटिल इस बार यू मिस। हाँ डेफिनेटली हिट होगी तेरी डांडी गुल। इस बार संदीप पाटिल पावरफुल पावरफुल पावरफुल। अट्ठारह गेंदों में 17 की आवश्यकता थी। यहाँ पे विकेट का पतन हो चुका है। ब्रेक थ्रू दिलाया है। जो सेट हुए बल्लेबाज थे वो मैदान से बाहर जा चुके। संतोष मात्रे, अभी हर्षल भुजबल और दीपक शेड़के ये दोनों भी नए बल्लेबाज हैं। यहाँ से मोमेंटम शिफ्ट हो सकता है। 17 गेंदों में 17 रन की आवश्यकता है। टारगेट 45 रन का था, उसमें से अभी तक 28 रन बन चुके। 4 विकेटों के नुकसान के ऊपर लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल। आने वाली 17 गेंदें, 17 की आवश्यकता। यह आवश्यकता पूरी करने की कोशिश कप्तान खुद हर्षल भुजबल करने वाले और उनके साथ दीपक शेलके डटे हुए हैं। गेंदबाजी में संदीप पाटिल पहले गेंद के ऊपर यहाँ पे विकेट चटकाया। वही संदीप पाटिल फिर से एक बार विकेट चटकाने के इरादे से ही गेंदबाजी करने वाले हैं। इस बार कप्तान ने थोड़ा सा फील्ड में परिवर्तन लाया है। देवेंद्र क्षत्रिय, क्योंकि अगर फील्डिंग की बात की जाए तो आप देख सकते हो डीप एक्स्ट्रा कवर, डीप लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप काउ कॉर्नर, डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ यहाँ पे फील्डिंग तैनात की गई है। अच्छी गेंद अंपायर की तरफ हमारी नजर जाती हुई। अंपायर क्या डिसीजन देते हैं, लेकिन अंपायर जिस पोजीशन में है उसी पोजीशन में खड़े हैं, इसका मतलब डॉट गेंद की समाप्ति है। अभी थोड़ा सा प्रेशर यहाँ से बढ़ता हुआ बैटिंग डिपार्टमेंट के ऊपर। आने वाली 16 गेंदें, 17 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई, हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को। जिस तरह से ऑन ड्राइव करने की कोशिश की थी और स्लोवर डिलीवरी की थी, इससे पहले अगर देखा जाए तो तेजी से गेंद डाली थी, लेकिन यहाँ पे टिप्पा गिरने के बाद स्लो गेंद आई। तब तक के लिए बैट फिनिश हो चुकी थी और ये टिप्पा खाने के बाद बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई ये गेंद। दीपक शेलके 2 गेंदें खेल चुके, 1 रन बना चुके। हर्षल भुजबल कप्तान अभी तक एक भी गेंद बल्ले के ऊपर खेली नहीं है। पहली गेंद फेस करते हुए 15 गेंदें और 16 रन की आवश्यकता है। ये रनों का और गेंदों का फासला है वो बढ़ता है, ये कम होता है, ये आने वाले वक्त में आपको पता चलेगा, क्योंकि दोस्तों वक्त के हिसाब से बदलने वाला ये क्रिकेट है। ब्यूटीफुल कलरफुल ये क्रिकेट। संदीप पाटिल की तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा अभी तक अभी किफायती गेंदबाजी करते हुए। अच्छी गेंद, सटीक नपीतुली गेंद, फिर से एक बार, इस बार इनसाइड एज लगने के बाद विकेट के ऊपर टकराती हुई गेंद चारों खाने चित किया। होगी तेरी डांडी गुल। फिर से एक बार संदीप पाटिल पावरफुल पावरफुल पावरफुल। इंदने की स्टार कास्ट यहाँ से जाती हुई गुजरती हुई विजय जी पाटिल
उसके बाद प्रसाद जी पाटिल, उदय भाई और सभी ये यहाँ से गुजरते हुए, क्योंकि इसके बाद का मुकाबला समर्थ विंदने बनाम ऋतु स्पोर्ट्स विंदने, दो टीमों के बीच का होने वाला है। अभी यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर ध्यान दिया जाए तो 29 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर, आने वाली 14 गेंदें और 16 रन की आवश्यकता है। रनों का और यहाँ पे गेंदों का फासला थोड़ा सा बढ़ता हुआ, 14 गेंदें और 16 रन की यहाँ से आवश्यकता है। ये आवश्यकता पूरी करने की कोशिश दोनों ही बल्लेबाज बखूबी करने वाले हैं, लेकिन ये रन रोकने की कोशिश भी गेंदबाज करने वाला है। नरेश दादा युवा प्रतिष्ठान दाकटी पंडरी बनाम लक्ष्मी इंटरप्राइजेस पनवेल, ये दो टीमों के बीच का मुकाबला यहाँ पे आके रुका है। 14 गेंदें 16 रन की आवश्यकता। आप ट्रैकर की गेंद इस बार टो के माध्यम से बॉडी को टर्न किया, डीप बैकवर्ड स्क्वेयर की तरफ गेंद आती हुई, गेंद रुकने का नाम नहीं जाएगी। यहाँ पे बढ़िया बढ़िया चौका आता हुआ, क्योंकि यहाँ से प्रेशर बढ़ता हुआ आ रहा था, उस प्रेशर को रिलीज किया इस चौकों के बदौलत, और यहाँ पे स्कोर अभी बढ़ चुका है। और 12 रन की आवश्यकता। रनों का फासला कभी बढ़ता है कभी कम हो जाता है दोस्तों, यही तो क्रिकेट है ना। 13 गेंदें 12 रनों की आवश्यकता। अच्छी गेंद इस बार फ्लिक किया, पाले में गेंद देखी, खदेड़ दिया इस बार डीप मिड विकेट के ऊपर से, टाई टाई फिश करती हुई ये गेंद छक्के के बदौलत टीम के स्कोर में बढ़ोतरी हो जाएगी। रनों का और गेंदों का फासला यहां से कम होता हुआ। क्या बढ़िया शॉट सिलेक्शन आपने देखा, जगह से खींच के निकाल दी गेंद, खदेड़ दिया 6 रन के लिए। बारह गेंदों में 6 रन की यहाँ से आवश्यकता होगी, दरकार होगी। सुलक्षण भोईर 2 गेंदों में 10 रन बना के अभी तक उपलब्ध है। काफी बढ़िया शॉट सिलेक्शन, एक चौका डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, उसके बाद डीप मिड विकेट के ऊपर से ताबड़तोड़ छक्का, और वो छक्का मतलब जीत के करीब ले जाने वाला छक्का था। दीपक शैल के ऑन स्ट्राइक आपको देखने को मिलेंगे। 39 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स, 12 बॉल्स यहाँ पे है, और 12 बॉल्स में आपको 9 रन बनाने होंगे। अधिनाथ कुरंगले काफी बढ़िया काम करते हुए इस ऑर्गेनाइजेशन में, सभी हमारे सभी का नाम लेना यहाँ पे लाजमी है। ये सेंसेबल क्रिकेट है, उनको मालूम है यहाँ पे सिंगल डबल से काम बनने वाला है, मैच जीत सकते। सेंसेबल क्रिकेट यहाँ पे देखने को मिला। दीपक शेलके से 1 रन यहाँ से चुराया। 40 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर, 5 रनों की आवश्यकता। 11 गेंदों में 5 रन की आवश्यकता। सभी पिछले 3 मुकाबले लगभग देखा जाए तो लास्ट ओवर तक आए, इसलिए ज़्यादा वक्त जाया जा रहा है। एक तरफा कोई भी मुकाबला नहीं हुआ। ये भी अभी मुकाबला आप देख सकते हो 5वें ओवर में आ चुका है। 11 गेंदे और 5 रन की आवश्यकता। स्ट्राइक में बल्लेबाज सुलक्षण भोईर, बढ़िया यहाँ पे फ्लिक किया था। पेस यहाँ पे कम था गेंदबाजी में, लेकिन बैट का फ्लो था, बल्ला काफी तेजी से चलाया था, लेकिन गेंद और बल्ले में यहाँ पे अंतर देखने को मिला। स्लोअर डिलीवरी, तब तक बल्ले का फेस क्लोज हुआ था। इस बार भी वही हुआ, बल्ले का फेस क्लोज होने के बाद यहाँ से गेंद धीमी गति से की जा रही है और बल्ला तेजी से घुमाया जा रहा है और बल्ले का फेस जल्दी से क्लोज हो जाता है। और इसके बदौलत अगर देखा जाए तो 2 गेंद बैक टू बैक डॉट, 9 गेंदे और 5 रन की आवश्यकता। सुलक्षण भोईर एक ही मुझे लगता है झटके में मुकाबला फिनिश करके सोच रहे हैं। इस बार सुलक्षण भोईर चाहते थे
कि एक ही गेंद में हम मैच को फिनिश करेंगे, वो फिनिश किया। इस बार जीत का परचम लहराया। यहाँ पे देखा जाए तो फ्लैग जीत का लहराते हुए सुलक्षण भोईर। दत्तात्रय कराळे यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं। हॅट्रिक विकेट दत्तात्रय कराळे, एक षटक त्यांनी फेकला, एका षटकामध्ये 3 धावा देत सलगच्या 3 विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत। तर दत्तात्रय कराळे यांना विनंती करतो की आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण घेण्यासाठी यायचा आहे। आय लाईक टू इन्व्हाइट मिस्टर दत्तात्रय कराळे, प्लीज कम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड। आणि 50+ मध्ये संतोष म्हात्रे यांना विनंती करते। 10 चेंडूमध्ये 14 धावा आपण बनवल्यात, बहारदार खेळ केलात आणि त्या खेळीच्या जोरावर आपल्या संघाला जिंकवलात, महत्त्वाचं योगदान दिलं अशा संतोषजी म्हात्रे आणि अर्थात दत्तात्रय कराळे या दोघांना देखील विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे दत्तात्रय कराळे आणि संतोष म्हात्रे। 50+ मध्ये संतोष म्हात्रे आणि दत्तात्रय कराळे एका